प्रेक्षकांनो, मालिकेचा अंतिम टप्प्यामध्ये आता जबरदस्त आपल्याला प्रोमो पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, अंतिम टप्प्यामध्ये एंट्री होणार आहे ती म्हणजे आपल्या आता मधुभाऊंची. मधुभाऊ या अंतिम टप्प्यामध्ये एंट्री करत जो काही आता खुलासा करणार आहेत तो खुलासा मात्र आता इतका महाभयंकर असणार आहे. आणि त्यानंतर प्रिया तर तन्वी नाही हे तर सायलीने सिद्ध केलंय, पण खरी तन्वी कोण हे मात्र सिद्ध करणं अजूनही बाकी आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, मधुभाऊंनी काय पद्धतीने खुलासा करत सायली तन्वी असल्याचं सिद्ध कसं केलंय आणि त्यानंतर आपल्याला आपल्याला मारणाऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा सांगितलंय, म्हणजे आपल्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा सांगितलंय. एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं कशी बदलली आहेत सगळं सविस्तरपणे पाहू. प्रेक्षकांनो, आजच्या भागात तर आता खूपच सनसनाटी त्यांनी एपिसोड दाखवलेला आहे. आणि त्यामध्ये आता इकडे आपण बघितलंय की वंदना जाधव ज्या वेळेला एंट्री करते तिने तर प्रियाचा सगळाच कच्चा चिठ्ठा खोललाय. लहानपणी प्रियाने कशा पद्धतीने आपल्या मुलाचा आता इकडे जीव घेतला आणि त्यानंतर कशा पद्धतीने प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्या मुलाचा जीव घ्यायला निघालेली होती, हे सगळं ज्या वेळेला आता तिच्या म्हणजे तिने सगळ्यांच्या समोर आणलंय. आणि त्याच वेळेला प्रिया आता लहानपणापासूनच क्रिमिनल माइंडची मुलगी आहे ही सगळ्यांच्या लक्षात आल्यावरती रविराजांच्या डोक्यामध्ये आता मात्र एकच प्रकाश पडलाय. रविराज मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे एकच विचार करतायत की जर का ही माझी मुलगी नाहीये तर माझी खरी मुलगी कोण आहे. आणि त्यावरती रविराज म्हणतात, अर्जुन आणि सायली, मला आता एकच गोष्ट जास्त त्रास देती आहे आणि ती म्हणजे हिने आता माझ्या खऱ्या मुलीचं काही आता बरं वाईट केलंय का. आणि त्यावरती मग आता सांगायला लागते, मैनावती, हिने आता त्या खऱ्या तुमच्या मुलीची ओळख आता पळवून इकडे आलेली आहे. पण आता ही काहीही करू शकते. ही तुमच्या मुलीला मारू पण शकते, कारण आता ही जर आपल्या आई वडिलांचा जीव घ्यायला निघालेली आहे तर आता ही तुमचा जीव घ्यायला सुद्धा आता कमी करणार नाहीये. ही गोष्ट मात्र तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि त्यावरती रविराज मात्र आता सांगतायत, नाही सायली आणि अर्जुन, काहीही झालं तरी माझ्या खऱ्या तन्वीचा शोध घ्या. माझ्या खऱ्या तन्वीला या सगळ्यामध्ये अजिबात आता काही होता कामा नये. आणि त्यावरती सदामैना सांगायला लागतायत, हो, आणि हिला आता जेलमध्ये पाठवा. आई वडील असलो ना तरी सुद्धा आम्ही हिच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहोत. आम्ही हिला जेलमध्ये पाठवायला तयार आहोत. अर्जुन म्हणतो, त्या साक्षीची खरंच काही गरज नाहीये. हिच्या विरुद्ध इतके पुरावे आहेत ना. आणि अजून एक गोष्ट महाभयंकर तुम्हाला कुणालाच माहीत नाहीये आणि ती म्हणजे शांताच्या खुनाची. मुळातच तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की शांताचा खरा खुनी पकडला गेलाय, पण नाही, शांताचा खरा खुनी अजूनही बाहेर आहे आणि ती आहे दुसरी कोणी नाहीये तर आता प्रिया. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सगळ्यांना महाभयंकर धक्का बसलाय आणि ते सुद्धा पुरावे अर्जुन आणि सायली रविराजांच्या समोर आता आणून ठेवत आहेत. ज्या वेळेला ते पुरावे रविराजांच्या समोर आता आणलेत आणि त्यावेळेला रविराजांच्या पायाखालची जमीन हदरली आणि त्यांना मात्र काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि ते आता विचार करतात आणि म्हणतात, काय आता हे सत्य अजून कसं काय. यावरती मग आता सायली सांगायला लागते, रविराज काका, मुळातच आता इकडे शांता आता हिचं शांताशी वैर म्हणजे शांताकडे हिला आता लहानपणीच विकली होती आणि त्यानंतर शांताच्या इथे आता चोरी करून ती पळाली होती. आणि त्यानंतर मग आता शांता आम्हाला मदत करत होती तिच्या आता विरोधात सगळे पुरावे देण्यासाठी. आणि त्याचमुळे हिने आता शांताला मारण्याचा कट केला. शांताच्या रूममध्ये जाऊन तिला धमकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेला शांताचं नशीब आता आणि त्याचमुळे ही आता शांता तिच्या तावडीत अडकली. बिचारी शांता तिच्या आता तावडीमध्ये अडकली आणि त्यानंतर हिने आता शांताला पण मारली. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते, मैनावती, शांताला मारली ह्याच्यात काही वेगळं नाहीच आहे. अरे, स्वतःच्या आई वडिलांना जी बाई मारू शकते ती आता शांताला मारणं या सगळ्यामध्ये तिला आता काय कठीण आहे. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मात्र हिला जेलची हवा खायला लावल्याशिवाय आता मी तरी गप्प बसणार नाहीये. सायली आणि अर्जुन, तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा
आणि या बाईला लवकरात लवकर आता जेलमध्ये पाठवा. मला तर संताप संताप होत आहे, असं म्हणत आता मात्र मैना चिडले. बरं, त्या प्रतिमा आता सांगायला लागते, सायली अर्जुन हिला शिक्षा द्यायची ती द्या, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की माझी मुलगी कुठे आहे आणि माझ्या मुलीचं काय केलंय हिने. आणि त्यावरती रविराज म्हणतात, अर्जुन सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तीच आहे, खरी तन्वी कुठे आहे. आणि त्यावरती पूर्णाजी म्हणायला लागते, अर्जुन आता तुझ्या हातामध्ये सगळं आहे, खऱ्या तन्वीला समोर आणून आता मात्र तू सगळ्यात महत्वाचं काम करशील. कारण आता या सगळ्यामध्ये हिची जरी भांडी फुटली असली ना, तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये हिचं आता खरं रूप सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय आता ते तर सोडूनच दे, हिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर तर आलंय, पण पण आपल्याला आता खऱ्या तन्वीला शोधायचं पाहिजे. प्रतिमा रडायला लागते, खरंच आता ह्या म्हणतायत तसं आता हिने माझ्या तन्वीचा जीव घेतला असेल का, काय झालं असेल, असं म्हणत बिचारी प्रतिमा हमसून हुमसून रडायला लागते. आणि प्रतिमाला काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता इकडे काय बोलावं काय बोलू नये. आणि त्यानंतर मग आता पूर्णाजी म्हणते, अर्जुन काहीही झालं ना तरी सुद्धा तू आत्ताच्या आत्ता खऱ्या तन्वीचा शोध घे. अर्जुन म्हणायला लागतो, हो पूर्णाई, तुम्ही सांगायच्या आधीच आता मी शोध सुरू केलाय आणि आपल्याला या सगळ्यामध्ये मदत आता करणार आहे ती म्हणजे एक अशी व्यक्ती ज्या व्यक्तीवरती आपण डाऊट घेऊ शकत नाहीये. कारण आता माझा कुणावरती विश्वासच राहिलेला नाहीये. ही आता कुणालाही मॅनेज करू शकते आणि कुणालाही मॅनेज करून ही आता आपल्या विरोधात म्हणजे त्याचा वापर करून ती आता खरी तन्वी कोणीही आपल्या समोर उभी करू शकते. म्हणूनच माझे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही बोलायच्या आधीच आता मी माझे प्रयत्न चालू केलेले आहेत. खरं तर सांगायचं तर आता फक्त आणि फक्त थोडेसा उशीर बाकी आहे खऱ्या तन्वीचं सत्य समजायला. पण आता एक गोष्ट खरी आहे की हिला आपण जेलमध्ये पाठवायचं आणि त्यानंतर खऱ्या तन्वीचा शोध घ्यायचा, म्हणजे आपल्या शोधाच्या मध्ये आता हिने कोणत्याही परिस्थितीमध्ये आडकाठी आणायला नको किंवा हिने कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये मोडता घालून दुसरीच तन्वी आपल्यासोबत उभी करायला नको. फायनली आता मात्र प्रियाची सायलीने जेलमध्ये केलेली आहे. सायली आता सांगायला लागते, बाद झालं, आतापर्यंत घरच्यांना जो काही त्रास दिलास ना त्या त्रासाचं प्रायचित्त आता तुला मिळणार. तू आमच्या इथे आता अजिबात थांबायचं नाहीये, चल इथून चालती हो, असं म्हणत सायलीने मात्र आता तिला इकडे घराबाहेर हाकललेलं आहे. बरं, आता सायली तिला बाहेर घेऊन येते आणि बाहेर आता मीडिया समोर सुद्धा तिची आता वाभाडे बरं, आता आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दाखवलं जातं, अर्जुन ज्या व्यक्तीच्या बद्दल आता बोलत आहे, अर्जुन जी व्यक्ती आता इकडे येणार आणि सत्य सांगणार, हे जे काही बोलत आहे ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नाहीये, तर आता ती व्यक्ती आहे म्हणजे मधुभाऊ. खरं तर आता इकडे कुसुम आणि अर्जुन या दोघांनी मधुभाऊंच्या वरती आता खूपच डॉक्टरांना रिसर्च करायला लावलेला आहे आणि त्यानंतर मधुभाऊ लवकरात लवकर बरे होऊन खऱ्या तन्वीचं सत्य आता समोर आणतील याची काळजी घेतले. आणि आपल्याला दाखवलं जातं की आता कुसुमताईने मधुभाऊंना घेऊन आता निघालेली आहे, पण कुसुमला माहित नाहीये की घरामध्ये हा काही सगळा तमाशा चाललेला आहे. ज्या वेळेला मधुभाऊंना घेऊन आता कुसुम तिकडे आलेली आहे, आता ज्या वेळेला प्रियाला त्यानंतर सायली आता सगळ्यांच्या समोर तिला घेऊन जाते. बाहेर आता पोलीस वाटच पाहत असतात आणि ज्या वेळेला पोलीस आता वाट पाहत असतात आणि त्याच वेळेला सायली आता तिला सगळ्यांच्या समोर घेऊन येते. सायली समोर घेऊन आल्यावरती मग आता सायली इकडे सांगायला लागते, घेऊन जाईला आतापर्यंत आमच्या घरच्यांची फसवणूक करण्याची एक संधी हिने आता अजिबात सोडलेली नाहीये आणि त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा हिला आत्ताच्या आत्ता जर का घेऊन गेलात ना तर आणि तरच मात्र आता म्हणजे या सगळ्यामध्ये हिची इथून हक्कलपट्टी झालीच पाहिजे आणि पोलिसांच्या हवाली तिला करणार, पोलीस तिला पकडणार. पण त्याच वेळेला एंट्री आता धूमधडाक्यात झालेली आहे, ती म्हणजे आपल्या आता मधुभाऊंची. मधुभाऊ ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला सायलीला तर आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे. सायली या सगळ्यामध्ये सांगायला लागते, हे या रिपोर्टनुसार ही बबली लोखंडे आहे आणि बबली लोखंडेचे क्राईम आता एक वाचून दाखवले तरी कमी आहेत. लहानपणी सोहम जाधव याला आता अर्धमेल केल्याचा हाफ मर्डरचा चार्ज, त्यानंतर मग आता इकडे सदा मैना यांना मारण्याचा चार्ज, त्यानंतर घरामध्ये खोटी तन्वी घुसून जाण्याचा चान्स, त्यानंतर अस्मिताच्या बाळाला
मारण्याचा चार्ज असे एक चार्ज ज्या वेळेला आता इकडे लावण्यात आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मधुभाऊंच्या एंट्रीने मालिकेतली समीकरण आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात, साऊ बाळा. सावली आता मधुभाऊंच्याकडे पाहत आहे आणि त्याच वेळेला तिला आता कळतच नाहीये, मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही. आणि त्यावरती ते सांगायला लागतात, मुळातच हिला शिक्षा देऊन काहीही उपयोग नाहीये. जोपर्यंत खऱ्या तन्वीचं सत्य आता समोर येत नाहीये तोपर्यंत मात्र आता सगळं समोर आलं पाहिजे. मुळातच या सगळ्यामध्ये माझी अवस्था ही त्याच कारणामुळे झाली, कारण मला खऱ्या तन्वीचं सत्य आता कळलं होतं. खरी तन्वी कोण आहे हे मला समजल्यामुळेच मला आता मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि या सगळ्यामध्ये हात आहे नागराज महिपत आणि या तिघांनी मिळून आता हे सगळं केलेलं आहे. ज्या वेळेला मला समजलं होतं की आता ही खरी तन्वी नाहीये आणि आता खरी तन्वी तू आहेस, हे ज्या वेळेला मला आता समजलं आणि त्याच वेळेला मी आता या सगळ्यामध्ये मुळातच आता इकडे सत्य सांगायला येत होतो. पण त्याच वेळेला प्रतिमा, तुझी छोटी फ्रेम जी होती ती माझ्या हातातून हिसकावून घेत मला आता नागराजने मारण्याचा प्रयत्न केला. एक करत मधुभाऊंनी सगळ्या गोष्टी उलगडल्यात आणि त्यानंतर तूच खरी तन्वी आहेस, तो फोटो तुझाच होता असं म्हण. आणि त्यानंतर रविराज इतके भावूक झालेत की आपल्या मुलीला हमसाहुमशी मिठी मारून रडायला लागलेत. सायली सायली मला पहिल्यापासून वाटतच होतं आणि प्रतिमा तर प्रत्येक वेळेला बोलत होती की सायलीच आपली तन्वी आहे, सायलीच आपली तन्वी आहे. पण मी आता तिच्या बोलण्यावरती फारसं काही लक्ष दिलं नाही. पण आज मला खूप पश्चाताप होतोय या गोष्टीचा. खरंच मला माफ कर, तू माझी मुलगी आहेस. आणि हे सत्य मला आता मधुभाऊंनी सांगण्याची गरजच नव्हती. मला हे सत्य ऑलरेडी समजायला पाहिजे होतं, पण आता मला हे सत्य समजलं नाहीये आणि त्यासाठी मला खरंच माफ कर असं म्हणत बिचारे आता इथे रविराज रडत आहेत. रविराज रडत आहेत, सायली रडतीये आणि या सगळ्यामध्ये आता खुलासा तर झालाय, पण या सगळ्यामध्ये अजून शिक्षा मिळणं नागराजला बाकी आहे मधुभाऊंचा अटेम्प्ट टू मर्डर करण्यासाठी. आणि त्याचबरोबर प्रियाचं सत्य सुद्धा बाहेर येणं बाकी आहे. ते म्हणजे प्रियाने या सगळ्यामध्ये आता इकडे शांताला मारले ते सुद्धा. एक करत सगळी सत्य कशी समोर येणार, येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो सगळ्याच गोष्टी आपल्याला समजणार आहे.